नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरसे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम घटक चाचणी म्हणजे तुमची जी फर्स्ट युनिट टेस्ट नंबर 1 तिची फिजिक्सची क्वेश्चन पेपर क्लास 12ची आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी आणि माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, वेळेत वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. 5 मिनिटात व्हिडिओला एंड करणार आहे. पेपरला जाण्याआधी 5 मिनिटं आधी जरी हा व्हिडिओ पाहून गेला तरी खूप हेल्पफुल तुम्हाला व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. याआधी मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजीचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स शेअर केलेले आहेत. जर तुम्ही ते बघितलेले नसतील तर तुम्ही बघू शकता. चला व्हिडिओला सुरू करूया. विद्यार्थी मित्रांनो, युनिट टेस्ट फर्स्ट म्हटलेलं आहे, क्लास 12 म्हटलेलं आहे, सब्जेक्ट आहे फिजिक्स 2025-26ची चालू वर्षाची क्वेश्चन पेपर आणि सॉफ्ट कॉपी आपल्याकडे आहे, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येऊ नये. त्यामुळे मार्क आहे 25, टाईम दिलेला आहे यासाठी 1.5 तास. आणि सेक्शन एमध्ये तुम्हाला म्हटलं आहे MCQचे क्वेश्चन्स आहे, ज्यामध्ये म्हटलं आहे सिलेक्ट अँड राईट करेक्ट आन्सर, ज्यामध्ये पहिला आहे युनिट ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज 4 पर्याय आहे. एमध्ये तुम्हाला रॅड म्हटलेलं आहे, बीमध्ये तुम्हाला रॅड पर सेकंड म्हटलेलं आहे आणि सीमध्ये तुम्हाला मीटर पर सेकंड म्हटलेलं आहे, डीमध्ये तुम्हाला मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हटलेलं आहे. सेकंडमध्ये आहे तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स इज बेस्ड ऑन 4 पर्याय दिले आहेत. यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, बीमध्ये म्हटले तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, डीमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला न्यूटन्स लॉ आणि डीमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला कन्झर्वेशन ऑफ मास. 4 पर्याय आहे, जो काही योग्य पर्याय असेल तो तुम्हाला निवडायचा आहे. तिसरा आहे तुम्हाला विस्कोसिटी इज डिफाइंड ॲज, 4 पर्याय तुम्हाला. एमध्ये आहे तुम्हाला फ्रिक्शन इन सॉलिड्स, बीमध्ये आहे तुम्हाला रेसिस्टन्स इन फ्लुइड्स, सीमध्ये आहे तुम्हाला बुयांट फोर्स आणि डीमध्ये आहे तुम्हाला सरफेस टेन्शन. जो काही करेक्ट पर्याय आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. चौथा आहे अँग्युलर मोमेंटम इज कन्झर्व्ड व्हेन, 4 पर्याय दिला तुम्हाला. एमध्ये तुम्हाला आहे नेट एक्सटर्नल टॉर्क इज 0, बीमध्ये आहे तुम्हाला फोर्स इज कॉन्स्टंट, सीमध्ये आहे तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया इज व्हेरिएबल आणि डीमध्ये आहे तुम्हाला स्पीड इज कॉन्स्टंट. जाऊया पुढे. क्वेश्चन नंबर 2, ज्यामध्ये तुम्हाला आन्सर द फॉलोइंग म्हटलेलं आहे आणि प्रत्येक प्रश्न तुम्हाला इथे 1 मार्कसाठी असतो. सब क्वेश्चन टाईप क्वेश्चन 3 मार्कमध्ये साठी तुम्हाला क्वेश्चन 2 असतो पूर्णपणे. तर आता बघा, इथे तुम्हाला जो काही पहिला क्वेश्चन आहे नेम द इन्स्ट्रुमेंट यूज टू मेजर फ्लुइड प्रेशर, 1 मार्काचा प्रश्न आहे. फक्त आन्सर लिहा, मार्क मिळून जाईल. 1 वर्डमध्ये 1 लाईनमध्ये आन्सर करा आणि तुम्हाला मार्क मिळून जाईल. त्यानंतर आहे दुसरा तुम्हाला अ डिस्क अँड अ रिंग हॅव द सेम मास अँड रेडियस विच हॅज मोर मोमेंट ऑफ इनर्शिया. तिसऱ्यामध्ये आहे तुम्हाला डिफाईन मास मीन फ्री पॅथ म्हटलेलं आहे. सेक्शन बीमध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला अटेम्प्ट इन 4, कोणती 4 अटेम्प्ट करा म्हटलेलं आहे आणि 1 क्वेश्चन इथे 2 गुणांसाठी तुम्हाला असेल. आता तिसरा क्वेश्चन जो आहे यामध्ये तो म्हणतोय डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्सर्टेड बाय अ गॅस युझिंग कायनेटिक थेरी. क्वेश्चन 4मध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला डिस्टिंग्विश बिटवीन अँग्युलर वेलोसिटी अँड अँग्युलर ॲक्सिलरेशन. क्वेश्चन 5मध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला व्हॉट इज वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ, राईट इट्स मॅथमॅटिकल फॉर्म. आणि क्वेश्चन 6मध्ये म्हटलेलं आहे तुम्हाला डिफाईन मोमेंट ऑफ इनर्शिया अँड स्टेट इट्स SI युनिट. क्वेश्चन 7मध्ये म्हटलेलं आहे वाय इज द सरफेस ऑफ अ लिक्विड कर्व्ड इन अ कॅपिलरी ट्यूब. आणि क्वेश्चन 8मध्ये म्हटलेलं आहे डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्सर्टेड बाय अ गॅस युझिंग कायनेटिक थेरी. आता सेक्शन सीकडे जाऊया. सेक्शन सी तुम्हाला 6 मार्कचा आहे. यामध्ये प्रत्येकी प्रश्न तुम्हाला 3 गुणांसाठी असेल, म्हणजे 1 क्वेश्चनसाठी तुम्हाला 3 मार्कचं वेटेज असेल. आता म्हटलेलं आहे अटेम्प्ट इन 2, 3 प्रश्न असतील, कोणती 2 सोडवा. क्वेश्चन 3 म्हणतोय स्टेट अँड एक्सप्लेन पास्कल्स लॉ आणि हाऊ इट्स अप्लाइड इन हायड्रोलिक लिफ्ट्स. क्वेश्चन नंबर 10 म्हणतोय स्टेट अँड प्रूव्ह द थेरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सेस. आणि क्वेश्चन नंबर 11 म्हणतोय डिस्क्राईब द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड स्टेट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुमच्या बोर्डाच्या पेपरच्या वेळेस देखील आम्ही IMP क्वेश्चन्स वगैरे प्रोव्हाइड करत असतो. ओके, 12च्या विद्यार्थ्यांसाठी. आणि तुमची फर्स्ट टर्म एक्झामिनेशन असेल त्यासाठी देखील तुम्हाला IMP क्वेश्चन्स वगैरे, मॉडेल क्वेश्चन पेपर आम्ही प्रोव्हाइड करू, IMP नोट्स वगैरे सर्व काही प्रोव्हाइड करू. आणि याआधी आम्ही तुम्हाला तुमची प्रॅक्टिकल हँडबुकची PDF वगैरे या चॅनलवरती टाकलेल्या आहेत, याच चॅनलवरती. तर जा तिथे बघा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं काही करा. सेक्शन डी, ज्यामध्ये अटेम्प्ट इन 1 म्हटलेलं आहे. क्वेश्चन 12 एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम विथ एक्झाम्पल्स ऑफ मोनोॲटॉमिक, डायटॉमिक अँड पॉलोटॉमिक गॅसेस. आणि क्वेश्चन 13 डिस्टिंग्विश बिटवीन टॉर्क अँड अँग्युलर मोमेंटम. आणि त्यामध्ये सब क्वेश्चन आहे स्टेट दिअर SI युनिट अँड वेक्टर नेचर. अशा पद्धतीने. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने होती क्लास 12ची फर्स्ट युनिट टेस्ट फिजिक्सची क्वेश्चन पेपर. तुम्हाला काही डाऊट असेल, काही हेल्प हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका. चॅनलला लाईक, या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आमचा इंस्टाग्रामचा ID मास्टर वैभव 23 डायरेक्टली असं चॅनलचं नाव सांगितलं, जो 1 नंबरला ID येईल तो तुम्ही तिथे फॉलो करू शकता. काही अडचण असेल मेसेज करू शकता. तुम्हा सर्वांना पेपरसाठी, तुमच्या फर्स्ट युनिट टेस्टच्या फिजिक्सच्या पेपरसाठी मी शुभेच्छा देतो आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.